हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विक्रांत म्हात्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, मार्गशीर्ष महिना आता उद्यापन आहे. आज गुरुवारचं उद्यापन आहे. मार्गशीर्ष महिना मी सुद्धा केलेला आहे, माझ्या मम्मीने केलेला आहे. आणि त्यातले 4 गुरुवार आहेत. 5 डिसेंबरला पहिला गुरुवार आहे, तर उद्यापन हे 26 डिसेंबर म्हणजे आज होणार आहे. सो मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन आज होणार आहे मी आणि तुम्हाला दाखवणारच आहे. तसेच घरात ऐश्वर्य, सुख, शांती आणि समाधान येण्यासाठी हे व्रत केलेलं, महालक्ष्मीचं हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिना. आणि माझ्यासोबत बोला ओम श्री महालक्ष्मी नमः. आणि ज्यांनी हे मार्गशीर्ष व्रत केलेलं आहे लक्ष्मीचं, त्यांनीसुद्धा कमेंट कंटिन्यू राहा. आणि बघा, आत्ताच क्रिसमस झालेला आहे. आणि बघा, मी क्रिसमस कालच होतं क्रिसमस, आणि मी क्रिसमस ट्री सजवलेला आहे. बघा, छान असं क्रिसमस ट्री सजवलेला आहे. बघा, गुरुवारच्या उद्यापनासाठी दीदी आलेली आहेत, बाजूच्या काकू आलेले आहेत आणि माझी बहीण पोथी वाचत आहे. आमची देवी महालक्ष्मी आणि मम्मीने उद्यापनासाठी कुंकूचे करंटे आणलेले आहेत, मी रुमाला आणलेली आहेत. सो बघा, आणि हा आमचा देवारा, ही देवी आमची. मी बघा आता ओटी भरणार आहे या ताईंची आणि भाभीची. सो सेल्फी नेली. बघा, आमची मम्मी बाजूच्या दीदीची आणि भाभीची ओटी भरत आहे, बघू शकता तुम्ही. ताई हळदी कुंकू करत आहे, बघू शकता तुम्ही. बघा, आमची मोठी नानी आणि छोटी नानी उद्यापनासाठी आली आहे आणि मम्मी त्यांची ओटी भरत आहे. बघा, आमच्या बाजूच्या काकू आणि काकूची बहीण आलेली आहे उद्यापनासाठी. या काकू खूप चांगल्या आहेत, मला तर खूप सपोर्ट करतात. बघा, भाविका आणि भाविकाच्या मावशीची मुलगी आलेली आहे उद्यापनासाठी आणि मी त्यांची ओटी भरणार आहे. बघा, इथे
मी आता देवीचं दर्शन घेते. तुम्ही सुद्धा आमच्या देवीचं दर्शन घ्या आणि माझ्यासोबत बोला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. बघा मस्त अशी देवी आहे आमची, मस्त अशी सजवलेली सुद्धा आहे. बघा भाविका आणि तिची बहीण दर्शन घेत आहे लक्ष्मीचं आणि आमच्या देवाऱ्याचं. बघा आमचा देवघर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. केलं आली त्यांनी हळदी कुंकू मी करणार आज जास्त आली नाही, बोलवले त्यांनी वर्षा संध्या आणि सत्यम आलेले. सो चला आपण त्यांची आज एकादशी आणि एकादशीमुळे अन्नदान करत नाही आणि उद्या पण तर झाले आणि क्लासच्या पोरांना मी मसाला दूध आणि प्रसाद आणलेला आहे. सो बघा सत्यमय वर्षा आणि संध्या आहे, बाकी मुलं आली नाही कारण त्यांना वाटलं असेल सुट्टी आहे, मी बोलवलेलं. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापनाचा हा ब्लॉग आवडल्यास विविध मात्र या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा.